हॅलो फ्रेंड, माझं नाव करण आणि मी स्वागत करतो आहे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल फूडटेकमध्ये. मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे एन्झाईम क्लासिफिकेशन अँड फंक्शन. म्हणजे तुम्हाला माहीत असेल की जे आपण केमिकल रिॲक्शन होतात आपल्या बॉडीमध्ये किंवा अराउंड अस, त्या केमिकल रिॲक्शन कंप्लीट करण्यासाठी एक एन्झाईमची गरज असते. तर ते एन्झाईम काय असतं आणि त्यांचं काय काय क्लासिफिकेशन असतं आणि त्याचे फंक्शन काय, ते आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत. ज्या लोकांनी पण चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हे जे चॅनल आहे ते नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चालू करूया मित्रांनो आजच्या आपल्या टॉपिकला. स्टार्टिंगला थोडं एन्झाईमबद्दल जाणून घेऊया की नेमकं एन्झाईम्स असतात काय. एन्झाईम्स काय आहेत? एन्झाईम्स कॅन बी डिफाईन्ड ॲज बायोमॉलिक्यूल दॅट कॅटलाइज बायोकेमिकल रिॲक्शन. म्हणजे एन्झाईम काय आहे? बायोमॉलिक्यूल आहे. बायोमॉलिक्यूल म्हणजे ज्याच्यामध्ये जो आपल्या लिव्हिंग थिंग्सशी जुडलेला आहे असा मॉलिक्यूल जो बायोकेमिकल रिॲक्शनला कॅटलाइज करतो. बायोकेमिकल म्हणजे लिव्हिंग थिंगमध्ये ज्या रिॲक्शन होतात त्यांना जो कॅटलाइज करतो असा बायोमॉलिक्यूल त्याला आपण एन्झाईम म्हणतो. सिंपल भाषामध्ये असा बायोमॉलिक्यूल जो बायोकेमिकल रिॲक्शनला कॅटलाइज करतो त्याला आपण एन्झाईम म्हणतो मित्रांनो. नेक्स्ट काय आहे? मेजॉरिटी ऑफ एन्झाईम्स आर प्रोटीन विथ कॅटॅलिटिक कॅपेबिलिटीज क्रुशियल टू परफॉर्म डिफरंट प्रोसेसेस. म्हणजे मेजरली जेवढ्या पण एन्झाईम्स आहेत ते काय केमिकली प्रोटीन आहेत आणि त्यांच्यामध्ये कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज आहेत की जी केमिकल रिॲक्शन आहे त्याला कॅटलाइज करायच्या प्रॉपर्टीज आहेत. नेक्स्ट पॉईंट काय? मेटाबॉलिक प्रोसेसेस अँड अदर केमिकल रिॲक्शन इन द सेल आर कॅरीड आउट बाय सेट ऑफ एन्झाईम्स दॅट आर नेसेसरी टू सस्टेन लाईफ. म्हणजे आपली जी बॉडीची सेल असते किंवा लिव्हिंग थिंगची जे सेल असते त्याच्यामध्ये जेवढ्या पण बायोकेमिकल रिॲक्शन होतात त्याच्यामध्ये जे एन्झाईम आहे ते खूप क्रुशियल रोल करतं. म्हणजे क्रुशियल रोल प्ले करतं ज्याच्यामुळे ज्या केमिकल रिॲक्शन आहेत त्या फास्ट होतात आणि लवकर होतात. नेक्स्ट काय? एन्झाईम कन्वर्ट्स द सबस्ट्रॅक्ट इन टू अदर डिस्टिंक्ट मॉलिक्यूल अँड आर कॉल्ड ॲज प्रॉडक्ट. म्हणजे जेव्हा आपण एक प्रॉडक्ट असतो आणि प्रॉडक्टचं कन्व्हर्जन जेव्हा आपण एक सिम्पल प्रॉडक्ट असतो म्हणजे सिम्पल सबस्ट्रॅक्ट आपण त्याला म्हणतो, त्या सिम्पल सबस्ट्रॅक्टचं जेव्हा कन्व्हर्जन होतं प्रॉडक्टमध्ये त्यासाठी एक केमिकल रिॲक्शन असते. त्या केमिकल रिॲक्शनचं होण्यासाठी जे एन्झाईम्स असतात ते खूप इम्पॉर्टंट असतं मित्रांनो. म्हणजे जो सबस्ट्रॅक्ट आहे त्याच्यापासून जो फायनल प्रॉडक्ट बनणार आहे केमिकल रिॲक्शन होऊन ती रिॲक्शन होण्यासाठी एन्झाईम खूप इम्पॉर्टंट असतं. एन्झाईम मुळात काय करतात, जो सबस्ट्रॅक्ट आहे त्याला कन्वर्ट करतात प्रोडक्टमध्ये. हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट काय? अपॉन हिटिंग एन्झाईम स्ट्रक्चर डिनेचर्स रिझल्टिंग इन लॉस ऑफ एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी. तुम्हाला हे माहीत असेल की जेव्हा पण आपण प्रोटीनला हिट करतो त्याचं डिनॅच्युरेशन होतं किंवा कोऑग्युलेशन होतं. फॉर एक्झाम्पल एक सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. एगमध्ये एक जो व्हाईट असतो तो काय असतो? प्रोटीन असतो. आणि जेव्हा पण तुम्ही त्या एग व्हाईटला हिट करता तेव्हा ते काय होतं? डिनॅचर होतं किंवा कोॲग्युलेट होतं. तर त्याच्यामुळे जे त्या प्रोटीनचं प्रॉपर्टी आहे ते काय होतं? लॉस होतं. म्हणजे सेम एन्झाईममध्ये होतं. जेव्हा तुम्ही एन्झाईमला हिट करता तेव्हा त्याचं डिनॅच्युरेशन होतं ज्याच्यामुळे त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ती संपून जाते किंवा लॉस होते. आणि लास्ट पॉईंट काय? एन्झाईम्स आर फाउंड इन ऑल टिश्यूज अँड फ्लुइड्स ऑफ द बॉडी. म्हणजे जे पण लिव्हिंग थिंगचे टिश्यूज आहे आणि बॉडी फ्लुइड्स आहे त्याच्यामध्ये एन्झाईम प्रेझेंट असतं मित्रांनो. आणि अजून एक लास्ट पॉईंट काय? मोस्ट ऑफ क्रिटिकल लाईफ प्रोसेस आर एस्टॅब्लिश ऑन द फंक्शन ऑफ एन्झाईम. म्हणजे जेवढे पण आपल्या लाईफचे जे प्रोसेस आहेत ते क्रिटिकली एन्झाईम सपोर्टेड असतात. म्हणजे त्याच्यामध्ये एन्झाईमचा खूप क्रुशियल रोल असतो मित्रांनो. आता आपण जे एन्झाईम आहे त्याचं क्लासिफिकेशन बघूया. त्याच्याबद्दलचा पहिला पॉईंट काय आहे? अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल युनियन ऑफ बायोकेमिस्ट्री एन्झाईम्स आर डिवायडेड इंटू 6 फंक्शनल क्लासेस. म्हणजे जे युनियन बायोकेमिस्ट्री इंटरनॅशनल युनियन बायोकेमिस्ट्री त्यांनी जे एन्झाईम्स आहेत टोटल त्याला 6 फंक्शनल क्लासेसमध्ये डिवाईड केलेलं आहे. किती? 6 फंक्शन क्लासेस. नेक्स्ट पॉईंट काय आहे? दे आर क्लासिफाईड बेस्ड ऑन टाईप ऑफ रिॲक्शन इन विच दे आर यूज टू कॅटलाइज. म्हणजे त्यांचं जे क्लासिफिकेशन आहे ते कशावरती आहे की ते कुठल्या केमिकल रिॲक्शनमध्ये इन्वॉल्ड आहेत किंवा कुठल्या केमिकल रिॲक्शनला ते कॅटलाइज करतात. कॅटलाइज इन द सेन्स सपोर्ट करतात.
तर कुठल्या केमिकल रिॲक्शनला ते एन्झाईम सपोर्ट करतात त्यानुसार आपण एन्झाईमला 6 कॅटेगरीजमध्ये डिवाईड किंवा क्लासेसमध्ये डिवाईड केलेला आहे. तर कुठले कुठले क्लासेस आहेत? पहिला आहे ऑक्सिरेड्युक्टेज, दुसरा आहे ट्रान्सफरायझेस, नेक्स्ट आहे हायड्रोलिसिस, नंतर आहे लायझेस, नंतर आयसोमरेजेस आणि लास्ट लायगेजेस. तर हे जे 6 पार्ट आहेत किंवा जे फंक्शनल ग्रुप आहेत याच्यामध्ये आपण एन्झाईमला क्लासिफाय केलेलं आहे. आता आपण 1 बाय 1 हे सर्व क्लासेस डिटेलमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो टाईप आपण बघणार आहोत तो आहे ऑक्सिडो रेड्युक्टेज. कुठला? ऑक्सिडो रेड्युक्टेजेस. तर त्याच्याबद्दलचा पहिला पॉईंट काय? द एन्झाईम ऑक्सिडो रेड्युक्टेज कॅटलाइज द ऑक्सिडेशन रिॲक्शन वेअर द इलेक्ट्रॉन टेंड्स टू ट्रॅव्हल फ्रॉम वन फॉर्म ऑफ मॉलिक्यूल तो अदर. म्हणजे याच्यामध्ये काय, हे जे ऑक्सिडो रेड्युक्टेज जे एन्झाईम्स असतात ते बेसिकली जे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन केमिकल रिॲक्शन असतात त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असतात. आणि ते त्या रिॲक्शनमध्ये काय सपोर्ट करतात, तर जो इलेक्ट्रॉनचं मुवमेंट आहे फ्रॉम वन मॉलिक्यूल टू अनदर मॉलिक्यूल, जे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये मॉलिक्यूलचं मुवमेंट होणार आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनचं मुवमेंट होणार आहे एका मॉलिक्यूलपासून दुसऱ्या मॉलिक्यूलपर्यंत. ते ट्रान्सफर म्हणजे एका मॉलिक्यूलपासून दुसऱ्या मॉलिक्यूलपर्यंत इलेक्ट्रॉन जाण्यासाठी हेल्प कोण करतं? ऑक्सिडो रेड्युक्टेज. तर अशा एन्झाईम्सला आपण ऑक्सिडो रेड्युक्टेजेस असं म्हणतो. नेक्स्ट पॉईंट काय? दे कॅटलाइज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन. जसं तुम्हाला सांगितलं की जे हे फंक्शन म्हणजे हा जो टाईप आहे कुठला? ऑक्सिडो रेड्युक्टेजेस. हे जे एन्झाईम्स असतात ते मेनली इन्वॉल्ड असतात ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन्समध्ये. आणि याचं जर एक्झाम्पल द्यायचं जर ठरलं तर काय? पायरुवेट डिहायड्रोजिनेज. जे पायरो डिहायड्रोजिनेज एन्झाईम आहे ते कॅटलाइज करतं कशाला? ऑक्सिडेशन ऑफ पायरुवेट इंटू ॲसिटिल को एन्झाईम आहे. म्हणजे जे आपलं क्रिप्स सायकल आहे त्याच्यामध्ये ही केमिकल रिॲक्शन आहे. म्हणजे पहिलाच जो स्टेप आहे क्रिप्स सायकलचा तो हा आहे. तर ते जे केमिकल रिॲक्शन कॅटलाइज करतं ते कुठलं एन्झाईम कॅटलाइज करतं? पायरुवेट डिहायड्रोजिनेज. आणि ते कुठल्या टाईपचं एन्झाईम आहे? ऑक्सिडो रेड्युक्टेजेस टाईप, म्हणजे फंक्शनचं या फंक्शनच्या टाईपचं एन्झाईम आहे ते. तर हा आपला पहिला टाईप झालेला आहे. दुसरा टाईप काय? ट्रान्सफरेजेस. दुसरा काय? ट्रान्सफरेजेस. त्याच्या नावावरूनच कळतं की आपल्याला हे काय करतं? ट्रान्सफर करण्यासाठी हेल्प करतं. तर त्याच्याबद्दलचा पहिला पॉईंट काय? ट्रान्सफरेजेस एन्झाईम्स हेल्प इन ट्रान्सपोर्टेशन ऑफ फंक्शनल ग्रुप अमॉंग एक्सेप्टर्स अँड डोनर मॉलिक्यूल. आता तुम्ही म्हणसान की ऑक्सिडो रेड्युक्टेजमध्ये पण ट्रान्सफर होतं, हेल्प करतं, पण त्याच्यामध्ये काय? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत आहेत. आणि हे जे ट्रान्सफरेजेस आहे याच्यामध्ये काय ट्रान्सफर होतं आहे? जो फंक्शनल ग्रुप आहे जसं NH3 CHO हा जो फंक्शनल ग्रुप आहे तो ट्रान्सफर होतो. कशामध्ये? जो डोनर आणि एक्सेप्टर आहे या दोन मॉलिक्यूलमध्ये. ओके. आणि अशा केमिकल रिॲक्शनला जो कॅटलाइज करतो एन्झाईम त्याला आपण कुठल्या फंक्शन किंवा कुठल्या टाईपमध्ये धरतो? ट्रान्सफरेजेस. त्याच्याबद्दलचा दुसरा पॉईंट काय? दिस कॅटलाइज ट्रान्सफरिंग ऑफ केमिकल ग्रुप फ्रॉम वन टू अनदर कंपाऊंड. म्हणजे जेव्हा केमिकल किंवा फंक्शनल ग्रुप एका मॉलिक्यूलपासून दुसऱ्या ग्रुपकडे जाणार असून आणि तेव्हा जर त्याला जर एखादं केमिकल एन्झाईम यूज करायचा असेल तर तो कुठला एन्झाईम यूज करतो? ट्रान्सफरेजेस. याचं एक एक्झाम्पल काय? ट्रान्सअमायनेज. याचं एक्झाम्पल काय? ट्रान्सअमायनेज विच ट्रान्सफर अँड अमायनो ग्रुप फ्रॉम वन मॉलिक्यूल टू अनदर. तर जे ट्रान्सफरेजेस एन्झाईमचं टाईप आहे त्याचं एक्झाम्पल काय? ट्रान्सअमायनेज. ट्रान्सअमायनेज हे एक्झाम्पल आहे. त्याच्या जे एन्झाईम काय करतं? हेल्प करतं अमायनो ग्रुप ट्रान्सफर करण्यासाठी वन मॉलिक्यूल टू अनदर मॉलिक्यूल. ओके. आता आपण नेक्स्ट जो बघणार आहे तो आहे हायड्रोलेजेस. हायड्रोलेजेसचं पहिला पॉईंट काय? हायड्रोलेजेस आर हायड्रोलायटिक एन्झाईम विच कॅटलाइज द हायड्रोलिसिस रिॲक्शन बाय ॲडिंग वॉटर टू क्लिअर द बॉन्ड अँड हायड्रोलाइज इट. म्हणजे हे जे एन्झाईम्स असतात ते काय करतात? बॉन्डला स्प्लिट करण्यासाठी हायड्रोलिसिस करतात. ओके. म्हणजे वॉटर ॲड करतात. काय करतात? जो बॉन्ड आहे त्याला स्प्लिट करण्यासाठी वॉटर ॲड करतात. अशा एन्झाईम्सला आपण काय म्हणतो? हायड्रोलेसिस. याचं दुसरा पॉईंट काय? दे कॅटलाइज द हायड्रोलिसिस ऑफ बॉन्ड. म्हणजे जे बॉन्ड्स आहे त्याचं स्प्लिट किंवा ब्रेकडाऊन करायला ते कॅटलाइज करतं. याचं एक्झाम्पल काय? द एन्झाईम
पेप्सिन हायड्रोलेज द पेप्टिन बॉन्ड इन प्रोटीन. म्हणजे हे जे पेप्सिन एन्झाईम आहे ते काय करतं, जो पेप्टाईड बॉन्ड आहे प्रोटीनचा त्याला स्प्लिट करण्यासाठी किंवा ब्रेक करण्यासाठी हेल्प करतं. तर जर बॉन्ड स्प्लिट करण्यासाठी किंवा ब्रेक करण्यासाठी त्या बॉन्डचं हायड्रोलिसिस होत असेल तर तिथं कुठलं एन्झाईम आपण यूज करतो, हायड्रोलेझेस. फोर्थ टाईप काय, लायझेस. लायझेसचा पहिला पॉईंट काय, ॲड्स वॉटर, कार्बन डायऑक्साईड और अमोनिया अक्रॉस डबल बॉन्ड और एलिमिनेट दिस टू क्रिएट डबल बॉन्ड. म्हणजे हे काय करतं, एक तर पाणी ॲड करतं, पाण्यासोबत कार्बन डायऑक्साईड किंवा अमोनिया ॲड करतं. काय करतं, पाणी, कार्बन डायऑक्साईड किंवा अमोनिया ॲड करतं डबल बॉन्डमध्ये, किंवा यांना इलिमिनेट पण करतं टू क्रिएट डबल बॉन्ड. म्हणजे एक तर डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड करतं किंवा सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड करतं. कसं, तर वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड ॲड करून किंवा वॉटर आणि अमोनिया ॲड करून. अशा केमिकल रिॲक्शनमध्ये जे एन्झाईम्स इन्व्हॉल्ड असतात त्यांना आपण काय म्हणतो, लायझेस. लायझेसचा सेकंड पॉईंट काय, दिस कॅटलाइज द ब्रेकरेज ऑफ बॉन्ड विदाउट कॅटलिसिस. म्हणजे बॉन्ड ब्रेक पण होतो पण कॅटलिसिस होत नाही अशा केमिकल रिॲक्शनमध्ये. याचं एक्झाम्पल काय, अल्डोलेज अँड एन्झाईम इन ग्लायकोलिसिस. म्हणजे जे आपलं ग्लायकोजनपासून एनर्जी आपल्याला जी भेटते ती जी प्रोसेस आहे त्याला आपण ग्लायकोलिसिस म्हणतो. आणि त्या केमिकल रिॲक्शनमध्ये एक स्टेप आहे ज्याच्यामध्ये अल्डोलेज नावाची एन्झाईम एक केमिकल रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्ड असते. कुठली, द स्प्लिटिंग ऑफ फ्रुक्टोज 6,1,6 डायफॉस्फेट टू ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट अँड डिहायड्रोॲसिटोन फॉस्फेट. म्हणजे काय होतं, या केमिकल रिॲक्शनमध्ये जे फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट आहे ते डिवाईड होतं दोन मॉलिक्युल्समध्ये. कुठल्या, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आणि डिहायड्रोॲसिटोन फॉस्फेट. आणि या केमिकल रिॲक्शनला जी एन्झाईम कॅटलिस्ट करते ती कुठली एन्झाईम कॅटलिस्ट करते, अल्डोलेज. कुठली एन्झाईम कॅटलिस्ट करते, अल्डोलेज. तर ही जी अल्डोलेज एन्झाईम आहे ती एक्झाम्पल आहे लायझेसचं. कारण की या केमिकल रिॲक्शनमध्ये काय होतं, वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड ॲड होतं. ओके. आता जो आपला फिफ्थ टाईप आहे तो आहे आयसोमरेजेस. आयसोमरेजेसचा पहिला पॉईंट काय आहे, आयसोमरेजेस एन्झाईम कॅटलाइज द स्ट्रक्चरल शिफ्ट प्रेझेंट इन मॉलिक्युलर दस कॉजिंग द चेंज इन शेप ऑफ द मॉलिक्युल. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, खाली स्ट्रक्चरमध्ये चेंज करतं हे एन्झाईम. ज्या केमिकल रिॲक्शन करतं त्या केमिकल रिॲक्शनमध्ये जो मॉलिक्युल आहे त्याचं स्ट्रक्चर चेंज होतं. स्ट्रक्चर चेंज झाल्यामुळे जो शेप आहे मॉलिक्युलचा तो पण चेंज होतो मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट काय, दे कॅटलाइज द फॉर्मेशन ऑफ अन आयसोमर ऑफ अ कंपाऊंड. म्हणजे आयसोमर म्हणजे काय, सेम मॉलिक्युल पण अलग अलग स्ट्रक्चर. म्हणजे एकाचं कार्बन बॉन्ड वरती आहे तर दुसऱ्याचा कार्बन बॉन्ड खाली आहे पण मॉलिक्युल सेम. अशा याला आपण काय म्हणतो, आयसोमर्स म्हणतो. ओके. याचं एक्झाम्पल काय आहे, फॉस्फोग्लुकोम्युटेज कॅटलाइज द कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज 1 फॉस्फेट टू ग्लुकोज 6 फॉस्फेट. बरोबर. याच्यामध्ये काय झालं, मॉलिक्युल सेम आहे. कुठला, ग्लुकोज फॉस्फेट. फक्त जो बॉन्ड 1ला आहे तो बॉन्ड 6ला गेला आहे. म्हणजे काय, फक्त जो बॉन्ड 1ला मॉलिक्युल होता तो बॉन्ड 6ला गेलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये काय झालं आहे, फक्त जो स्ट्रक्चर आहे ते काय झालेलं आहे, शिफ्ट झालेलं आहे. ओके. तर अशा ज्या केमिकल रिॲक्शन असतात त्याच्यामध्ये जे एन्झाईम्स इन्व्हॉल्ड असतात त्यांना आपण काय म्हणतो, आयसोमरेजेस. जे मॉलिक्युल आहे त्याच्या पोझिशनला शिफ्ट करतं, ज्याच्यामुळे जे स्ट्रक्चर आहे मॉलिक्युलचं ते चेंज होतं मित्रांनो. आणि याचं एक्झाम्पल काय, फॉस्फोग्लुकोम्युटेज. नेक्स्ट आपलं जे लास्ट एन्झाईम आहे टाईपचं ते आहे लायगेजेस. लायगेजेसचं पहिला जो पॉईंट आहे तो काय, लायगेजेस एन्झाईम्स आर नोन टू चेंज द कॅटॅलिसिस ऑफ लेगिनेशन प्रोसेस. लेगिनेशन प्रोसेस म्हणजे दोन मॉलिक्युलचं जॉईनिंग. ओके. तर हे काय करतं, कॅटॅलिस्ट करतं दोन प्रोसेस, जे दोन मॉलिक्युल आहे त्यांचं जॉईनिंगला कॅटॅलिसिस करतं म्हणजे हेल्प करतं. नेक्स्ट पॉईंट काय आहे, लायगेजेस कॅटलाइज द असोसिएशन ऑफ टू मॉलिक्युल्स. म्हणजे जॉईनिंग, असोसिएशन ऑफ टू मॉलिक्युल्स. दोन मॉलिक्युल्सचं जॉईनिंग होण्यासाठी जे एन्झाईम हेल्प करते त्याला आपण लायगेजेस म्हणतो. आणि याचं एक्झाम्पल काय आहे, DNA लायगेज कॅटलाइज द जॉईनिंग ऑफ टू फ्रॅगमेंट ऑफ DNA फॉर फॉर्मेशन ऑफ फॉस्फोडायजेस्टर बॉन्ड. म्हणजे याच्यामध्ये काय करते, जे DNA लायगेज आहे ते हेल्प करते दोन DNAच्या फ्रॅगमेंटला जॉईन होण्यासाठी बाय फॉर्मिंग फॉस्फोडायजेस्टर बॉन्ड. तर होप सो जे आपण 6 टाईप्स बघितले एन्झाईमचे क्लासिफिकेशन किंवा फंक्शनल ग्रुपनुसार ते सर्व तुम्हाला कळाले असतील.
आता जे आपण बघणार आहेत ते आहे फंक्शन्स ऑफ एन्झाईम. तर जे फर्स्ट फंक्शन आहे एन्झाईमचं ते काय, हेल्प्स इन सिग्नल ट्रान्सडक्शन. जे एन्झाईम आहे ते जे सिग्नल आहे आपल्या बॉडीचे सिग्नल आहेत किंवा जे आपल्या बॉडीमध्ये जे सिग्नल ट्रान्सफर होतं, ट्रान्सडक्शन होतात, त्याला जे एन्झाईम आहे ते हेल्प करतं मित्रांनो आपल्याला. नेक्स्ट काय, दे ब्रेक डाऊन लार्ज मॉलिक्युल्स इन टू स्मॉलर सबस्टन्स दॅट कॅन बी इझिली ॲब्झॉर्ब बाय बॉडी. जे एन्झाईम आहे ते काय करतं, जे लार्ज मॉलिक्युल्स आहेत त्याला स्मॉलर मॉलिक्युल्समध्ये डिवाईड करतं. नेक्स्ट काय, दे हेल्प इन जनरेटिंग एनर्जी इन बॉडी. आपल्या बॉडीमध्ये एनर्जी जनरेट करण्यासाठी पण एन्झाईम हेल्प करतं. नेक्स्ट काय, एन्झाईम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर मुवमेंट ऑफ आयन्स अक्रॉस द प्लाझ्मा. म्हणजे जे आयन्सचं मुवमेंट होतं वन सेल टू अनदर सेल, ते पण त्याच्यामध्ये पण एन्झाईम हेल्प करतं आपल्याला. नेक्स्ट काय, दे फंक्शन टू रेकग्नाइज द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ सेल टू रेग्युलेट सेल्युलर ॲक्टिव्हिटीज. म्हणजे जे इंटरनल स्ट्रक्चर आहे ते रेग्युलेट करण्यासाठी पण एन्झाईम आपल्याला हेल्प करतं. नेक्स्ट काय, लायपेज यूज टू शॉर्टन द टाईम फॉर चीज रायपनिंग. म्हणजे फूड इंडस्ट्रीचं ॲप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये आपण लायपेज नावाचं एन्झाईम यूज करतो चीज मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. त्याच्यामुळं काय होतं, जो रायपनिंग पिरियड आहे चीजचा तो कमी होतो. नेक्स्ट काय, पेपेन. इट इज वाईडली यूज ॲज अ मीट टेंडरायझर. म्हणजे जे मीटचं टेंडरायझेशन मेंटेन ठेवण्यासाठी किंवा मीटला अजून टेंडर बनवण्यासाठी आपण पेपेन नावाची एन्झाईम पण यूज करतो मित्रांनो. तर होप सो जे पण आपण या टॉपिकमध्ये बघितलं आहे, टाईप्स ऑफ एन्झाईम, एन्झाईमबद्दलचा थोडा ओव्हरव्ह्यू आणि फंक्शन ऑफ एन्झाईम, ते सर्व तुम्हाला ठीकठाक कळालं असेल. जर असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर कृपया जे आपलं चॅनल आहे त्याला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि मित्रांसोबत शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर भेटूया अजून एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.